विक्रम गंगेला रोखून पाहत होता आणि गंगा त्याच्या त्या नजरेमुळे घाबरत होती. आता विक्रम साधारण 17 वर्षाचा झाला होता आणि गंगा देखील 12 वर्षाची झाली होती आणि तिचे शरीरही 12 वर्षाच्या मुलीसारखे दिसू लागले होते. गंगा विक्रमकडे पाहत म्हणाली, "माफ करून द्या ना राजे, बस ही शेवटची चूक. त्यानंतर मी कधी कोणती चूक करणार नाही." विक्रम हलकेसे हसला आणि म्हणाला, "ठीक आहे, माफ करेन, पण तेव्हा जेव्हा तू तुझ्या परीक्षेत पास होशील." त्याच्या बोलण्यावर गंगेने तोंड वाकडं केलं, कारण जी परीक्षा विक्रम तिची घेणार होता ती तिला अजिबात येत नव्हती. ती हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, "पण मला काही येत नाही राजे." तिच्या बोलण्यावर विक्रमने लगेच बाजूला ठेवलेली छडी उचलली. तेव्हा गंगा पटकन म्हणाली, "अच्छा अच्छा, ठीक आहे, मी प्रयत्न करते." असे बोलून ती लगेच खाली जमिनीवर बसली. तेव्हा विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला, "मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू अशी खाली बसू नकोस. चल इथे ये, माझ्या जवळ बस." असे बोलत त्याने तिला आपल्या जवळ झोपाळ्यावर येऊन बसण्याचा इशारा केला. तेव्हा गंगा लगेच म्हणाली, "माफ करा राजे, पण ही गोष्ट मी तुमची मानू शकणार नाही. मला माहीत आहे की तुम्ही राजा आणि दासी असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण जर कोणी दुसऱ्याने पाहिले तर चांगले दिसणार नाही ना. आणि आज तुम्हाला तर माहीत आहे की महालात काही लोक माझ्यावर विनाकारण रागवतात." विक्रम लगेच म्हणाला, "तुला त्या लोकांचा राग दिसतो की माझे तुझ्यासाठी असलेले प्रेम?" त्याच्या प्रश्नावर जणू गंगेने सर्व काही गमावले. ती शांतपणे आपल्या जागेवरून उठली आणि झोपाळ्यावर येऊन बसली. तिच्या एका हातात सुंदरसे पुस्तक होते आणि त्या हातात पेन. त्या पुस्तकात काही प्रश्न लिहिलेले होते, जे ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती. विक्रमने तिला मोजणी शिकवले होते आणि आता तो तिला बेरीज करायला शिकवत होता. गंगा महालातील सर्व कामे संपवून रोज विक्रमकडे शिकायला बसत असे. सुमारे एक प्रश्न होता, ज्यावर लिहिलेले होते की 15 आणि 17 किती होतात. तेव्हा गंगेने आधी 5 आपल्या बोटांवर मोजले आणि मग 7 आपल्या बोटांवर मोजायला सुरुवात केली. मोजल्यानंतर तिने 12 म्हणत त्यावर 2 लिहिले. पण पुढच्या क्षणी तिने त्याच्यासोबत 1 देखील लिहिला, ज्यामुळे बेरीज 32 ऐवजी 12 झाली. ती लगेच हसून म्हणाली, "केले मी हे राजे, तुम्ही पहा." असे बोलून तिने ते पुस्तक विक्रमकडे वाढवले. तेव्हा विक्रमने ते पाहून तोंड वाकडं केलं. पुढच्या क्षणी त्याने गंगेच्या कमरेवर आपला हात ठेवून तिला आपल्याकडे वळवले, ज्यामुळे गंगेची पाठ विक्रमच्या छातीला टेकली आणि विक्रमने आता आपला हात तिच्या मनगटावर ठेवला आणि दुसरा हात तिच्या पोटावर ठेवत म्हणाला, "असे नाही गंगा, तू रोज हे चुकीचे करतेस. कधीपर्यंत तू या गोष्टीवर अडकलेली राहशील? मला तुला पुढे आणखीन खूप काही शिकवायचे आहे, पण तुला तर हे बेरीजेचे प्रश्नच येत नाहीत. असे नाही, मी तुला कसे पुढे शिकवणार?" गंगेने तोंड वाकडं केलं आणि वळून त्याच्याकडे पाहू लागली. एका क्षणासाठी त्या दोघांचे डोळे जुळले आणि त्यांचे चेहरेही यावेळी खूप जवळ होते, ज्यामुळे त्या दोघांचे श्वास एकमेकांत गुंतत होते. विक्रमने आता जो हात तिच्या मनगटावर ठेवला होता, तो तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, "15 आणि 17 12 होत नाहीत गंगा, 32 होतात." गंगा त्याच्याकडे पाहत म्हणाली, "मला काय माहिती राजे, मला तर फक्त एवढंच माहिती आहे की 1 आणि 1 एकच होतात." असे बोलताना तिचे श्वास खूप खोल चालले होते. विक्रम आश्चर्याने म्हणाला, "म्हणजे?" गंगेने हसून आपली नजर खाली केली आणि परत पुस्तकाकडे बघत म्हणाली, "बस, खूप झालं राजे. आता मला आणखीन अभ्यास करायचा नाही. तुम्ही विसरत आहात की आज तुम्हाला तुमच्या बाबांसोबत महालात होणाऱ्या चर्चेत बसायचे आहे. लवकरच तुम्ही सगळ्यांचे राजे होणार आहात." म्हणून तिचे बोलणे मध्येच तोडून विक्रमने आता तिच्या गालावर आपला हात ठेवत तिचा चेहरा परत आपल्याकडे वळवला आणि म्हणाला, "मी तुला काहीतरी विचारत आहे गंगा. सांग, कोणते 1 आणि 1 एक होतात?" गंगेची नजर त्याच्या चेहऱ्यावर होती आणि तिचे हृदय जोराने धडधडत होते. ती हळूच म्हणाली, "तुम्ही आणि मी." असे बोलून ती लगेच विक्रम जवळून उठली आणि परत वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, "मला तुमच्यासाठी रात्रीचे जेवण बनवायचे आहे राजे. आता परवानगी द्या." असे बोलताना तिने आपली नजर खाली केली होती. विक्रम लगेच म्हणाला, "आणि जर मी परवानगी दिली नाही तर?" त्याच्या बोलण्यावर गंगेने गंभीर नजरेने विक्रमकडे पाहिले. विक्रम तिच्या जवळ आला. यावेळी विक्रम स्वतःही आपल्या तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत होता, त्यामुळे त्याचे अनुभवही खूप नवीन होते. त्याने गंगेच्या अगदी जवळ येऊन तिच्या कमरेवर आपला हात ठेवला आणि तिच्यावर झुकत म्हणाला, "जर मी परवानगी दिली नाही तर?" गंगा पटकन म्हणाली, "तर मग तुम्ही आणि मी उपाशी राहू राजे." विक्रम प्रश्नार्थक नजरेने तिला पाहत म्हणाला, "पण जेवण तर फक्त माझेच नाही बनणार ना? मग तू का उपाशी राहशील?" गंगा देखील पटकन म्हणाली, "तुम्ही जेवण खाऊ नये आणि मी पाणी देखील पिऊ शकेन, असे होऊ शकते का राजे?" असे बोलताना आता तिने आपली नजर पुन्हा एकदा विक्रमच्या नजरेला भिडवली होती. तिच्या बोलण्यावर विक्रम हसून म्हणाला, "अच्छा,
तर तुझा 1 आणि 1चा अर्थ हा होता. मी उपाशी तर तू पण उपाशी. मला शांती तर शांती तुला पण. गंगा लगेच म्हणाली, परवानगी द्या ना राजे. विक्रम पुन्हा एकदा म्हणाला, काय बनवशील माझ्यासाठी? गंगा हसून म्हणाली, जे तुम्ही सांगाल. विक्रम तिला गंभीर नजरेने पाहत म्हणाला, वेगळी फर्माईश नाही करणार कोणती, पण जे सांगेन ते ऐकशील का? गंगेने आपला चेहरा खाली केला आणि आपले डोके होकारार्थी हलवले. विक्रम तिच्या गालावर आपला हात ठेवून म्हणाला, जे जेवण माझ्यासाठी बनवशील तेच जेवण आपल्यासाठी बनव. डाळ भात सोडून काहीतरी खात जा गंगा. गंगेने परत नजर वर करून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, काय तुम्ही नाही जाणत राजे, मी त्या डाळ भाताव्यतिरिक्त काय खाते? विक्रम फक्त हलकेसे हसला. गंगा पुन्हा एकदा म्हणाली, जर नाही जाणत तर आज जाणून घ्याल. असे बोलून ती मागे सरकली आणि म्हणाली, आता मी तुमच्या वतीने स्वतःलाच परवानगी देत आहे राजे, कारण चंद्र उगवायला आला आहे. आता तुम्ही आपले काम करा, मी निघाले. असे बोलून ती लगेच पायऱ्यांच्या दिशेने धावली आणि मग पायऱ्यावरून थेट स्वयंपाकघरात आली. तिच्या चेहऱ्यावर हसू होते. तिने स्वयंपाकघरात येऊन जसे विक्रमसाठी जेवण बनवायला सुरुवात केली, समोर उभी असलेल्या मीनाने रागाने तिच्याकडे पाहिले. ती लगेच तिथे गॅस काउंटरजवळ आली आणि म्हणाली, जेवण बनवले आहे आणि आज हुकूमसाठी देखील मी जेवण बनवले आहे. गंगे मीनाकडे न पाहताच म्हटले, जेव्हा तुम्हाला माहीत आहे की राजांसाठी जेवण मी बनवते, तर तुम्ही त्यांच्यासाठी जेवण का बनवले? असो, तुम्ही बनवले आहे तर तुम्हीच जा ना. पण मला राजांसाठी वेगळे जेवण बनवावे लागेल, कारण ते हे जेवण खाणार नाहीत आणि ही गोष्ट तुम्हालाही खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. असे बोलताना ती जेवण बनवत होती. मीना रागाने म्हणाले, हा जो तुझा अहंकार आहे ना, तो कोणत्या तरी दिवशी पूर्णपणे तुटेल. तेव्हा हुकूम तुझ्या हाताने बनवलेले जेवण नाही, तर दुसऱ्या कोणाच्या हाताने बनवलेले जेवण खातील. त्यांनी विनाकारण तुला डोक्यावर चढून ठेवले आहे. मन तर करते की हात पकडावा तुझा आणि तुला महालातून बाहेर हाकलून द्यावे. गंगा आता तिच्याकडे पाहून हलकेसे हसली आणि म्हणाली, पण तुम्ही तसं करू शकत नाही. असे बोलून तिने खोल श्वास घेतला आणि परत म्हणाली, आता तुम्ही इथून जाल, कारण मला शांतपणे राजांसाठी जेवण बनवायचे आहे. ते जेवण जे त्यांचे पोट भरेल. ते जेवण जे प्रेमाने बनवले जाईल, रागाने आणि द्वेषाने नाही. असे बोलून ती परत भांडी गॅसवर ठेवू लागली. तेव्हा मीना रागाने म्हणाले, काय अर्थ आहे तुझा की मी जेवण द्वेषाने आणि रागाने बनवते? गंगा हसले आणि म्हणाली, मी तर तुमचे नावच घेतले नाही. जर तुम्हाला तुमचे नाव विनाकारण ऐकू आले तर यात मी काय सांगू? आता तुम्ही प्लीज इथून जा. राजे 9 वाजल्यानंतर जेवण खाणार नाहीत आणि मी त्यांना उपाशी राहू देऊ शकत नाही. हे सांगून आता तिने अखेर जेवण बनवायला सुरुवात केली. तर मीना अजूनही बोलतच होती, पण ती मीनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती, कारण तिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे फक्त आणि फक्त विक्रमसाठी जेवण बनवणे होते. काही वेळातच तिने विक्रमसाठी जेवण बनवले आणि ते हॉलमध्ये सजवू लागली. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले होते. पण मीना, जी अजूनही स्वयंपाकघरात उभी होती, ती तिच्याकडे पाहत रागाने थरथरत होती आणि तिच्या डोक्यात यावेळी खूप काही चालू होते. तेव्हा एक दासी तिथे आली आणि गंगेकडे पाहत म्हणाली, तुम्हाला हुकूम बोलवीत आहेत. गंगेने आश्चर्याने त्या दासीकडे पाहिले. ती स्वतःशीच म्हणाली, आता कशासाठी बोलवत आहेत मला राजे? पाहावे लागेल. असे बोलून ती आपले हात साफ करून लगेच स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि थेट विक्रमच्या खोलीत आली. तिथे विक्रम आपली कपाटे उघडून काहीतरी शोधत होता. जशी गंगा तिथे आली, तो लगेच म्हणाला, तू माझी एक लाल रंगाची फाईल पाहिली आहेस का? माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टची फाईल होती ती. गंगा हसली आणि पुढच्या क्षणी आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाली, तुम्ही पण ना कमाल करता राजे. तुम्हाला नाही माहीत, तुमची ती फाईल काल इकडे असलेल्या कपाटात ठेवली होती. असे बोलत ती दुसऱ्या बाजूला असलेल्या कपाटाकडे गेली. तिने ते कपाट उघडले आणि त्यातून ती लाल रंगाची फाईल काढून विक्रमकडे वाढवली. विक्रम हसला आणि म्हणाला, बस, म्हणूनच मी म्हणतो गंगा, तू नसतीस माझ्या आयुष्यात तर माहीत नाही माझे काय झाले असते. असे बोलत तो हसून गंगेकडे पाहत होता आणि गंगेने पुन्हा एकदा आपला चेहरा खाली केला. पुढच्या क्षणी तिने आपल्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, आई, आई ग, मी तर विसरलेच. मी तुमच्यासाठी जेवण सजवून आले होते. मी आता घेऊन येते ताट. असे बोलून ती लगेच स्वयंपाकघराकडे धावली. तिथे विक्रम तिच्याकडे पाहून हसला. गंगा जशी स्वयंपाकघरात आली, तिची नजर मीनावर गेली, जी तिने विक्रमसाठी वाढलेल्या ताटाजवळ उभी होती. ती लगेच तिथे आली आणि म्हणाली, काय झाले? काय करत आहात तुम्ही? मीना तिचा प्रश्न ऐकून गडबडली आणि मागे सरकत म्हणाली, मी मी काय करेन? काहीच नाही. मी तर फक्त पाहत होते की असे काय मिसळतेस तू जेवणात, की हुकूम नेहमी तुझेच बनवलेले जेवण खातात. असे बोलून तिने वाकडं तोंड केलं. गंगा हसून म्हणाली,
फक्त प्रेम, असे बोलून तिने ते ताट उचलले आणि ते घेऊन बाहेरच्या बाजूला चालू लागले. पुढच्या क्षणी मीनाच्या चेहऱ्यावर कुटील हास्य पसरले. ती एक खोल श्वास घेऊन म्हणाली, "खूप लवकरच समोर येईल तुझे प्रेम, जे तू या ताटात मिसळले आहे. तू किंवा दुसऱ्या कोणी, काय माहिती?" असे बोलून ती हसली आणि लगेच तिथून बाजूला झाली. तिथे विक्रमने ती फाईल आता बाजूला ठेवली होती आणि सोफ्यावर बसला होता. त्यालाही जेवणाची वाट होती, जे गंगा आता त्याच्या खोलीत घेऊन आली आणि ते तिने ताट टेबलवर ठेवून विक्रमसमोर वाढले. ती आपल्यासाठी डाळ-भात वेगळा घेऊन आली होती. विक्रम आपले जेवण खात होता आणि गंगा समोर बसून आपले जेवण खात होती. अचानक जेवण खाताना विक्रमला जोरात खोकला येऊ लागला. तेव्हा त्याचा चेहरा लाल होऊ लागला. गंगेने लगेच आपले जेवण मध्येच सोडले आणि आपले हात साफ करत विक्रम जवळ आली आणि काळजीने म्हणाली, "काय झालं राजे? तुम्ही ठीक तर आहात ना?" असे बोलत ती त्याची पाठ थोपटत होती. विक्रम सतत खोकत होता. तेव्हा दरवाजाजवळ पावलांची चाहूल झाली आणि एक आवाज घुमला. "कुठे असं तर नाही की तू आमच्या मुलाच्या जेवणात विष मिसळले गंगा?" हे बोलणे ऐकून गंगेने समोरच्या दिशेने पाहिले. विक्रम देखील खोकत खोकत समोर पाहू लागला, जिथे वर्षाजी उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत मीना देखील होती, जिच्या चेहऱ्यावर कुटील भाव होते. गंगा लगेच म्हणाली, "मला माहित नाही तुम्ही हे सगळं का बोलत आहात, पण आता सध्या तरी मला राजांना सांभाळू द्या." असे बोलून तिने लगेच समोर ठेवलेल्या पाण्याचा गल्लास उचलला आणि तो विक्रमच्या दिशेने वाढवला. पण पुढच्या क्षणी वर्षाजींनी पुढे येऊन तो ग्लास दूर झटकून दिला आणि म्हणाल्या, "आधी त्याला जेवणात विष मिसळून दिले आणि आता पाण्यातही त्याला विष मिसळून देत होतीस ना?" विक्रमची अवस्था बिघडत चालली होती. त्याचा खोकला सतत वाढत होता, पण तो वर्षाजींचे बोलणेही ऐकत होता. त्याला गंगेवर विश्वास होता की ती कधीच असे करू शकत नाही. गंगा लगेच म्हणाली, "तुम्ही काय बोलत आहात राणीसाहेब? मी कधीच माझ्या राजांसोबत असे करण्याचा विचारही करू शकत नाही." मीना लगेच म्हणाली, "जर तू जेवणात काही मिसळले नाहीस, तर मग हुकुमांची अशी अवस्था कशी झाली? त्यांची अवस्था पाहून स्पष्ट कळत आहे की तू जेवणात काहीतरी मिसळले आहेस." विक्रम खोकलत खोकलत म्हणाला, "असे होऊ शकत नाही. गंगा आमच्यासोबत असे काही कधीच करू शकत नाही." असे बोलत त्याने गंगाकडे पाहिले. गंगेच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. विक्रमच्या आपल्यावरचा विश्वास पाहून तिला चांगले वाटत होते, पण विक्रमची अवस्था पाहून तिला अजिबात चांगले वाटत नव्हते. ती लगेच म्हणाली, "मला माहीत नाही जेवणात काय मिसळले आणि काय नाही, पण एवढं नक्की माहिती आहे की मी तुमची अवस्था नक्कीच ठीक करू शकते." असे बोलून ती लगेच बाहेरच्या बाजूला गेली आणि पुढच्या क्षणी महालाच्या बागेकडे आली, जिथे वेगवेगळ्या प्रकारची फुले, झाडे आणि वनस्पती लावलेल्या होत्या. तिने लगेच काही झाडांची पाने घेतली आणि ती पळत स्वयंपाकघरात घेऊन आली. तिथे त्यांना गरम पाण्यात चांगले उकळवले आणि मग लगेच एका ग्लासात ते पाणी टाकून थेट विक्रमच्या खोलीत आली. मीना आणि वर्षाजी अजूनही विक्रमसमोर उभे होते आणि विक्रमचा खोकला वाढून त्याची खूप वाईट अवस्था झाली होती. त्याचा संपूर्ण चेहरा एकदम लाल झाला होता आणि तोंडातून रक्त वाहू लागले होते. त्याला असे पाहून वर्षाजींच्या चेहऱ्यावर कुटील भाव होते. एका क्षणासाठीही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही वेदना दिसली नाही. असे वाटत नव्हते की त्यांच्या समोर त्यांचा मुलगा आहे. निश्चित सावत्रच का असेना, पण तो वर्षाजींचा मुलगा होता. पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही वेदना नव्हती. गंगा जसा तो ग्लास हातात घेऊन आत आली आणि विक्रमला पाजायला लागली, मीना लगेच म्हणाली, "आता यात काय मिसळून घेऊन आली आहेस तू?" वर्षाजी देखील पटकन म्हणाल्या, "नक्कीच हिने यातही काहीतरी मिसळले असेल. मीना जाऊन तिच्याकडून तो ग्लास घे." असे बोलून त्यांनी मीनाला इशारा केला. तेव्हा मीना लगेच गंगेच्या दिशेने पुढे सरकली, जी विक्रमच्या पायाजवळ बसली होती आणि तिने तो ग्लास विक्रमच्या ओठांना लावला होता. विक्रमने गंगेकडे पाहिले. गंगा पटकन म्हणाली, "माझा विश्वास करा राजे, तुम्हाला माहीत आहे मी तुमच्या जीवाशी असा खेळ कधीच करू शकत नाही. माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. जर तुम्ही समजत असाल तर तुम्हाला सगळं माहिती असेल. प्लीज माझा विश्वास करा. मी यात काही मिसळले नाही राजे. प्लीज हे पिऊन घ्या." विक्रम तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे पाहत होता आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून आता जर समोर देव जरी येऊन म्हणाला की गंगेने त्या पाण्याच्या ग्लासात विष मिसळले असेल, तरी विक्रम देवाच्या बोलण्यावरही विश्वास ठेवू शकला नसता. मीना पुढे येत म्हणाली, "तुझ्या बोलण्यावर ना मला विश्वास आहे ना हुकुमांना, म्हणून हुकूम हे पाणी पिणार नाहीत." असे बोलून जशी ती तो ग्लास आपल्या हातात घेऊन लागली, विक्रमने त्या आधीच आपला हात त्या ग्लासावर ठेवला आणि म्हणाला,
मला तुझ्यावर विश्वास आहे गंगा. मी हे पाणी नक्कीच पिईन. असे बोलताना तो खोल खोल श्वास घेत होता. ते पाणी थोडे गरम होते, पण तरीही विक्रमने एकाच घोटामध्ये तो पूर्ण ग्लास संपवला. गंगा रडत असूनही हसू लागली. तिने आता लगेच विक्रमच्या मागे जाऊन पुन्हा एकदा त्याची पाठ थोपटायला सुरुवात केली. वर्षाजींनी रागाने मुठी आवळल्या. त्यांची नजर विक्रमवर होती. तो आता बराचसा सामान्य होऊ लागला होता. त्याला सामान्य होताना पाहून त्यांचा चेहरा रागाने आणखीनच लाल होऊ लागला होता. त्या विक्रमकडे पाहत म्हणाल्या, "एका दासीवर इतका विश्वास? बघणे, कोणत्याही दिवशी ही आपल्या हाताने तुझा जीव घेईन आणि तेव्हा जाऊन तुला कळेल की या दासीवर विश्वास ठेवून तू किती मोठी चूक केलीस विक्रम." विक्रम, जो आता बऱ्यापैकी सामान्य झाला होता, तो हसला आणि म्हणाला, "पहिली गोष्ट म्हणजे गंगा माझ्यासाठी दासी नाही. आणि दुसरी गोष्ट, माझा आपला माणूस माझ्यासमोर मला मरू देत आहे. त्यापेक्षा तर मी माझ्या शत्रूच्या हाताने विष खाऊनच मरून जाईल. पण असो, कदाचित ज्याला तुम्ही माझा शत्रू सांगत आहात, तीच या जगात माझी आपली आहे." असे बोलून त्याने आता एक नजर गंगेकडे पाहिले आणि गंगेच्या डोळ्यातील अश्रू आणखीनच वाढले. ती रडत म्हणाली, "मी तुमची शत्रू नाही राजे. जर तुम्हाला वाटत असेल ना, मी तुमची शत्रू आहे, तर आज तुमचीच शत्रू तुमच्यासमोर आपले प्राण त्यागून देईल." असे बोलून तिने विक्रमकडे ताट आपल्या हातातले उचलले आणि त्यातून घास घेऊन आपल्या ओठांना लावू लागले. पण विक्रमने लगेच येऊन ते ताट तिच्या हातातून घेतले आणि खाली फेकत म्हणाला, "तुला मला कोणताही पुरावा देण्याची गरज नाही गंगा. जर या जगात मी कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, तर ती तूच आहेस आणि कोणी हा विश्वास तोडू शकत नाही." असे बोलून त्याने आता आपली नजर वर्षाजींच्या दिशेने उचलली आणि वर्षाजी रागाने थरथरल्या. त्या लगेच तिथून बाहेरच्या बाजूला निघून गेल्या आणि त्यांच्या मागोमाग मीना देखील. मीना बाहेर येऊन वर्षाजींच्या मागोमाग चालत म्हणाली, "एका दासीसाठी आपल्याच आईला अशा प्रकारे अपमानित करणे ही अपेक्षा मला हुकुमांकडून नव्हती." तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच वर्षाजींनी वळून तिला रागाने पाहिले. तेव्हा मीनाने लगेच आपला चेहरा खाली केला. वर्षाजी रागाने थरथरत म्हणाल्या, "आता ही दासी फक्त दासी राहिली नाही. आता ही आमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे." आणि वर्षा आपल्या शत्रूंना संपवणे खूप चांगल्या प्रकारे जाणते. असे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर गंगासाठी अमाप द्वेष झळकत होता. दुसरीकडे गंगा हुंदके देत रडत होती. आज तिच्यावर जो आरोप लागला होता, त्या आरोपाने तिची छाती पूर्ण चाळणी केली होती. विक्रम तिच्या जवळ आला आणि तिच्या गालावर आपला हात ठेवून म्हणाला, "रडणे बंद कर गंगा." गंगा रडत म्हणाली, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून तुम्ही मला कधीच काही म्हटले नाही राजे. पण मला भीती वाटते, कुठे कोणत्या तरी दिवशी तुमचा हा विश्वास तुटून जाऊ नये." विक्रमने तिचा चेहरा आता पूर्णपणे आपल्या हातात पकडला आणि म्हणाला, "या जगात काहीही होऊ शकते, काहीही तुटू शकते गंगा, पण माझा तुझ्यावर विश्वास कधीच तुटू शकत नाही." असे बोलून त्याने गंगाला आपल्या छातीशी लावले. हा तो वेळ होता जेव्हा गंगा प्रेम या शब्दावर अभिज्ञ होती, पण तिने आपल्या राजांच्या भक्तीत कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. पण विक्रम या भावनांना अनुभवू लागला होता आणि गंगासाठी त्याच्या मनात काय आहे हे आता तो समजू लागला होता. पण त्या दोघांच्या मनात जे आहे ते समाज समजू शकले की मग वेळेनुसार या भावनाही बदलून जातील. कोणालाच माहीत नव्हते. साधारण 4 वर्षांनंतर 21 वर्षाचा विक्रम आरशासमोर उभा होता आणि कॉलेजसाठी तयार होत होता. आज त्याचे कॉलेज संपणार होते. तेव्हा गंगा खोलीत आली. तेव्हा विक्रमने आरशातूनच एक नजर तिच्याकडे पाहिले. 16-17 वर्षाची ती नाजूकशी, आपल्या वयापेक्षा न कमी दिसत होती न जास्त, एकदम परिपूर्ण दिसत होती. तिला पाहताच विक्रमच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले. त्याने समोरून परफ्यूम उचलले आणि स्वतःवर स्प्रे केले. तेव्हा पुढच्या क्षणी गंगेला शिंक आली. तिला परफ्यूमची ॲलर्जी होती आणि हे माहिती असूनही विक्रम दररोज तिच्या आल्यानंतरच परफ्यूम लावत असे, कारण त्याला गंगेचे हे निरागसपणे शिंकणे खूप क्यूट वाटत होते. जेव्हा गंगा आपले नाक आक्रोश करून म्हणाली, "या ना राजे, लवकर या, मला अजून कामे आहेत. अजून तुमच्यासाठी नाश्ता पण वाढायचा आहे." विक्रम हलकेसे हसला आणि येऊन पलंगावर बसला. पुढच्या क्षणी गंगा त्याच्या पायाजवळ बसली. विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला, "ही गोष्ट माहीत असूनही की मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तू आपल्या या सवयी सोडत नाहीस ना गंगा?" गंगा हसली आणि म्हणाली, "आता तुम्हाला काय सांगू राजे, की या गोष्टीत किती सुख लपलेलं आहे." असे बोलून तिने आपल्यावर ओढलेल्या दुपट्ट्याने आधी विक्रमचे पाय साफ केले आणि मग त्याला बूट घालू लागली. तिने त्याला फक्त बूटच घातले नाही, तर त्या बुटांनाही आपल्या दुपट्ट्याने साफ केले. विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला, "पण मला हे आवडत नाही गंगा, तरीही तू हे करतेस. तुला या गोष्टीची भीती नाही वाटत की तू तुझ्या राजाला नाराज करत आहेस?" असे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कुटील हसू होते.
तो आपल्या गंभीर नजरेने गंगेकडे पाहत होता. गंगा त्याच्या समोर उठली आणि हसून म्हणाली, "होऊन जा ना नाराज राजे, बेशक होऊन जा. तुमची नाराजी सहन करेन, पण ही गोष्ट मी कधीच सोडणार नाही, मरेपर्यंत नाही." जसे तिने म्हटले आणि ती तिथून जाऊ लागले. विक्रमने लगेच तिच्या पोटावर आपला हात ठेवला आणि तिला आपल्याकडे वळले. गंगेचे डोळे मोठे झाले. विक्रमचा हात तिच्या पोटावर होता. तिथे तिने लेहंगा चोळी परिधान केली होती आणि तिचे कोरे पोट स्पष्ट दिसत होते. गंगेची धडधड वेगाने वाढू लागली. भाग 4 लवकरच येतोय तुफान धमाक्यासह. कथेचा थरार वाढतोय. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुढचे भाग सगळ्यात आधी बघायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.